प्रिय सज्जन तथा माझ्या आया बहिणी, तुम्हा सर्व आभार वृद्ध मायबापांच्या चरण सेवेचा जो योग या ठिकाणी आहे तो किम निमित्तानं आहे। तुम्हा सर्व मायबापांना विधिक आहे। अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवंताच्या कृपेनं संत महात्म्यांच्या हनुमंतरायाच्या कृपा आशीर्वादानं पूजनीय गुरुवर्य गोविंदजी बाबा यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं या पवित्र पावन बाळद या नगरीमध्ये महान तपस्वी साधू अजान सिद्ध संत श्री महेंद्र स्वामीजी महाराज यांचा 52वा पुण्यतिथी महोत्सव या पवित्र नगरीमध्ये तुम्ही पुण्यवान लोक साजरा करत आहात। पुण्यतिथी बसा तुम्ही खाली। पुण्यतिथी हे पुण्यवानांची होत असते आणि करणारीही पुण्यवानच लागतात। पुण्यतिथी करण्यासाठी पुण्यवान लोकच लागतात। तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडी, नाम तुझे वाची आतुडे समागम घडे संताचा। साधूची संगत घडण्याकरता एवढा मोठा दिव्य सोहळा तुम्ही महात्म्याचा करून राहिले, हे विशेष आहे। कोणाचाही पैसा परमार्थात लागत नाही। सद्गुरु सखाराम बाबा येलोऱ्याची नेहमी कीर्तनातून सांगायचे, सज्जन का पैसा साधू और फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टर वकील। सज्जनाचा पैसा हा परमार्थाला लागतो आणि सज्जनाचा पैसा दुर्जनाचा पैसा दवाखान्यात आणि कोर्टात जातो। तुम्ही मायबाप पुण्यवान लोक आहात म्हणून गेल्या 52 वर्षापासून या महात्म्याची पुण्यतिथी तुम्ही या ठिकाणी साजरी करून राहिले। एक आनंदाची गोष्ट आहे। आपल्या वडिलांचं श्राद्ध असलं तरी 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष केल्या जाते, पण महात्म्याची पुण्यतिथी या भूमीमध्ये 52 वर्षापासून होऊन राहिली, हे विशेष आहे। विठाल विठाल वडिलांचं श्राद्ध जर 5 वर्षाच्या वर होत नसेल, साधूची पुण्यतिथी का होते? आमचे श्री गुरु महाराज याच्यावर एक दृष्टांत सांगा। गावाच्या बाहेर शेतकऱ्याच्या शेतामध्ये शेतकऱ्याची गाय विहारी। लक्ष देऊन ऐकून राहिले तुम्ही? निरा कोमात गेली। अर्धा 50% कोमात मी जायला, म्हणजे 40% बाबाजींमुळे आणि 10% चॅनल मुळे। चॅनल असलं की जरा शांत कीर्तन करावं आमचं ठरलेलं आहे। मी शक्यतो चॅनलवर कीर्तनच करत नाही। बऱ्याच ठिकाणी चॅनल वाल्यांनी लय घोळ केले, आमच्यावर गुन्हे दाखल झाले। एका चॅनल वाल्यांनी बाबाजी महाकीर्तनावर माझा फोटो तर टाकला, माझ्यासोबत एका हिरोईनचा फोटो टाकला, तिच्या गळ्यात माझा हात केला। देवाची शपथ खरं बोलतो बाबा, संभाजीनगरचं चॅनल आहे। एका नटीचा फोटो माझ्या शेजारी आणि त्या कीर्तनाने नाव दिलं। आता नवीन पिक्चर आला वेड, काय आमच्या घरी 2.5 महिने भांडण आमचं तो फोटो म्हणून चॅनलने जरा जीव घेतला। बाबाजी अधिकारी महात्मे वारकरी संप्रदायातले आज माझ्या पाठीशी उभे आहेत। आमच्या वयाचे कीर्तनकार कधी कीर्तनात उभे राहत नाही, आज बाबाजी टाळ घेऊन उभे आहेत। याचा अर्थ काही प्रेम माझ्यावर आहे, पण या गावावर खूप प्रेम आहे म्हणून त्यांच्याकडे एका उनी बळी रे महान महान गंधर्व माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू आदरणीय मुरलीधर बाबा आहेत, आदरणीय भागवत नाना वागचुकीकर आहेत, आदरणीय गुरुबंधू श्रीराम महाराज आहेत, आदरणीय गुरुबंधू रामभाऊ महाराज आहेत, मृदंग सम्राट मोठी लहान कीर्ती महान आमचे परमेश्वर महाराज आहेत। बाबाजी आले, सर्व परिसरातील महाराज मंडळी आणि असा दिव्य सोहळा। फक्त जरासा आज शांत चालू दे 2:30 वाजेपर्यंत। लक्ष देऊन ऐका फक्त। मी जरी म्हटलं शांत तरी माझ्याच्याला काही शांत राहावत नाही, प्रयत्न कर। साधूची पुण्यतिथी 50 वर्ष होऊन राहिले, 52 वर्ष या गावात
वृत्तांत सांगत. शेतकऱ्याच्या शेतामध्ये गाय व्याहली. ते गाय शेतकऱ्याने घरी आणायची आहे. कशी आणतात सांग रे बाळा. तुझ्या शेतात तुझी गाय व्याहली, घरी बांधून आणशील की कशी आणशील? मी पुढे येऊ काय? बोल ना. बांध. कशाने बांधशील रे? शेतकऱ्याचा जायस ना तू. गाय व्याहलेली विचार्या बुजुर्ग मंडळीला. गाय जर व्याहली शेतात तर ते बांधून आणायला लागते काय? विचार. त्या गायीचं वासरू बछड उचलावं लागते. आपल्या जवळ घेतलं आणि आपण पुढे निघलो की ते गाय आपोआप आपल्या मागे मागे धावत आपल्या घरापर्यंत येते. तशी एक गाय आहे. त्या गायीचं नाव आहे विठाबाई. ते राहते पंढरीमध्ये आणि त्या गायीचं वासरू या बाळद या गावात. त्या वासराचं नाव आहे श्री स्वामी महेंद्र स्वामी महाराज. आणि त्या वासराला कोणी जवळ घेईल, वासरावर प्रेम करील, त्याच्यावर प्रेम करते पंढरीची विठाबाई. म्हणून हा सोहळा सुरू आहे. दिव्य सोहळा तुम्ही सज्जन लोक या पवित्र नगरीमध्ये करून राहिले. गावकऱ्यांच्या आग्रहावर सर्व गावकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आम्हाला फोन केले. पहिले 5 वर्षाच्या आधी आलतो राजू हो, एक बाप्पू होते, त्यांचा फोन आला. ह्या भाऊचा आपले काय अविनाश भाऊचा फोनवर फोन. 4 वर्ष झाले पागल केलं. बोया लागते. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, प्रेमाच्या दोरीनं या ठिकाणी या मंडळीनं बांधून आणलं. असा हा दिव्य सोहळा माझ्याकडे दुसऱ्या दिवशी लेकरो वाजवायची बहिणी हो. पोरी असं की पोरं चुकलं की ठोकलं पाहिजे त्याने माय म्हणतात. कसे पाहून राहिले भांडतात. नाही मी खरंच सांगतो अण्णा, मी नेहमी सांगून राहिलो कीर्तनात. कारण हे जत्रा पुढेच असते. या गावातली जरा बरी आहे. काही काही गावचे प्याड फाटे तरी असे बसतात. आपल्याला म्हणा ते सरळ बस, तू बरोबर बोलतो. आई वडिलांना लेकरं वाजवायची हैगईच करू नये. भगवान श्रीकृष्ण धर्मराजाने सांगतात कलियुगातली आई स्वतःच्या लेकराचं वाटोळं करून राहिल्या. आई वडील अति प्रेम करायला लागले लेकराले, म्हणून तुमचे लेकरं तुम्हाला घेत नाहीत. तुम्ही म्हणतात तुमचं कसं आहे, आमचं तुमच्यापेक्षा बेकार आहे. बाबा हे लोक तरी घरी आहेत, आपण कुठं घरी? हे गाव ते गाव, हे गाव ते गाव, भिकाऱ्याने 40 गाव. तुम्ही लक्ष देऊन ऐका. जे मायबाप लेकराने मारत नाही, आमचे गुरु महाराज सांगत ते मायबाप नाही, ते त्याचे वैरी आहे. आई वडील हे लेकराच्या जीवनातले कुम्हार आहे. कुम्हार आहे. संस्कार कसे टाकाव हे तुमच्या हाती आहे. मळक कसं घडवाव हे तुमच्या हाती आहे. चुकलं की ठोकलं. आणखी सांगतो एक गोष्ट. आता याच्यानं जरा निघला विषय. 12 वर्षाचं होईपर्यंतच लेकराले मारावं. 12 नंतर मारू नये. 12 नंतर लेकरू हे बापाच्या आईच्या नजरीले भिलं पाहिजे. ऐकून राहिले तुम्ही? कशाले? हो बोलत जा. नजरीले भिलं पाहिजे लेकरू. पण त्याच्या आधी त्याची माय भिली पाहिजे. काय काही लोक लवकर 12 वर्षाचं होईपर्यंत संस्कार टाक. 12 नंतर नाही टाकता येत, ते कळत होता. लेकरू 5 वर्षाचं होईपर्यंत मारूच नाही असं शास्त्र आहे. ऐकून राहिलं नाही? 5 वर्षाच्या आतलं लेकरू हे पितृ समान आहे. श्री गुरु महाराज सांगत जर 5 वर्षाच्या आतल्या लेकराने मारलं आणि ते लेकरू जर रडलं तर तुमच्यावर तुमचे पितृ कोपतात. 5 वर्षाच्या आतलं लेकरू हे पितृ समान असते, मारू नाही. बहिणी हो समजून राहिलं? तुमच्या भाषेत आमच्या भाषेत फरक आहे.
हे नाना कधी कधी बोलतात, मला असं वाटतं हा बुवा उर्दू बोलते काय. बरोबर घाई 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 गाव खरं आहे, पण बाकीच्या यायचं तरी समजते, पण यायचं समजत नाही. भाषेत फरक असते, म्हणून मी शांततेत बोलतो कोणीही गावले गेलो. 5 वर्षाचं होईपर्यंत मारायचं नाही. ऐकून राहिल्या? मारता का तुम्ही? लय घरी पायात या गावात काय सांगून राहिल्या नाही. जेव्हा मारू नये तेव्हा मारतात. या सासूशी भांडण झालं की मुलीने जवळ घेतात आणि तिने शिव्या देतात. कुत्रे समजलं ते त्या शिव्या देतात या म्हाताऱ्या बाई. मारू नये 5 वर्ष. 12 वर्षाचं होईपर्यंत हा गाव. मी किती सांगितलं तरी ह्या ऐकतील याची गॅरंटीच नाही. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लगेच अभंगाने स्पर्श करतो. ऐका तुम्ही. लक्ष द्या इकडे, मागे नका जाऊ द्या. लक्ष द्या. याच्या भरोशावर लेकरं सोडू नका, कारण ह्या लेकराले मारतही नाही आणि आपण मारायला गेलो तर मारूही देत नाही. मी काही संन्याशी नाही, अनुभवाचे बोल सांगतो. आपण मारायला गेलो की ह्या बायामध्ये तोंड घालता, मारू नका, तो काय मोठा झाला काय. मग डगरा झाल्यावर मारसाल काय. पुरुष मंडळ ऐका, तुम्ही जर लेकराले मारायला लागले त्याची आई मदत आली, मारू नका, त्याने सोडा. मी काहीच नाही. आता बरोबर बसा मुली हो, ऐकून राहिल्या ना. मी बरोबर सांगितलं. आता लक्ष देऊन ऐका. विठ्ठल पुण्यतिथी आहे. दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. सेवेसाठी तो अभंग घेतला. हा अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतला. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय देवाशी बोलतात. देवाला सांगतात, देवा विठोबा, तुझ्या नामाच्या दृष्टीनं माझी जिव्हा, माझी जीभ कर्म व्यभिचार भोग व्यभिचार रहित आहे हे पटवून दे. आणि व्यंजना वृत्तीनं जगताला उपदेश करतात असा आजचा अभंग आहे. आता प्रश्न आहे, उपदेश कुणी कराव, कुणाला कराव, कसा कराव, कशा करता कराव. उपदेश म्हणजे काय? उपदेश कोण करतात? उपदेश गुरु, उपदेश साधू करतात, उपदेश मायबाप करतात. पहिला प्रश्न तुकोबाराय, तुम्ही आमचे कोण? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथून या. तुकोबाराय हे जगाचे गुरु आहे. तुकोबाराय साधू आहे. साधू म्हणजे पांढरे कपडे घातले, कीर्तन करते, भेटा बांधते म्हणजे साधू. बरोबर? काय लोक काही समजून नाही राहिलो. कीर्तन करते म्हणजे महाराज, मी म्हणत आहे हाला गामन, तुम्ही म्हणत आहे 13वा महिना. असं नका करू बा. तुम्ही ऐकून राहिले ना. कीर्तन करते म्हणजे ना साधू. वा जमला. कीर्तन करते म्हणजे साधू नाही. डझनभर माळी गळ्यात घालते म्हणजे साधू नाही. लय मोठी दाढी वागवली, लय मोठ्या माळी, लय मोठ्या जटा म्हणजे साधू, मोठी गाडी म्हणजे साधू. ह्या सगळ्या खोट्या गोष्टी. भगवे कपडे घातले म्हणजे साधू. आई मुक्ताबाई म्हणतात, वरी भगवा झाला नामे त्याला म्हणून साधू, जगी विटंबना बाजू. साधू पांढऱ्या कपड्याने नाही, साधू भगव्या कपड्याने नाही, साधू डझनभर माळीने नाही. गाय म्हशीचे दलाल व्यापारी लोक गळ्यात माळ घालतात आणि तुमची गाय विकत घेतात. माळकरी आहे आणि ते गाय घेऊन कापणाराले विकतात. मग तो साधू आहे? साधू बाह्य रंगाने पाहू नका. मुक्ताबाईने साधूची व्याख्या केली. आईसाहेब म्हणतात, साधू कोण आहे? संत तोची जाण
शास्त्र व्याख्या करते साधूची. राग द्वेष रहित तत्वम उदासत्वम. कोण आहे साधू? जो कधी कोणाचं वैर करत नाही तो आहे साधू. जो वैर करत नाही तो माफी मागून बोलतो. बाबाजी आहेत, चॅनल आहे. साधू म्हणजे जे वैर करत नाही ते साधू. पण जेवढं वैर आपल्या लोकांत आहे तेवढं वैर पुढारीच नाही. तुम्हाला नशीन समजलं. आमच्या बुवा लोकांनी जेवढं राजकारण आहे तेवढं राजकीय नेतेच नाही. जशा गुंडांच्या टोळ्या झाल्या बाबा तशाच आपल्या टोळ्या व्हायला. या टोळीतला साधू त्या टोळीत नाही, त्याच टोळीतला साधू त्या टोळीत. मी सगळे अनुभव भोगले म्हणून हे बोलतो. जे वैर करत नाही ते साधू. सगळ्या साधूचं चरित्र पहा. साधूची पुण्यतिथी आहे. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखा मेळा, महार, संताजी महाराज, सेना महाराज, रोहिदास महाराज, जनाबाई, मैनाबाई, शंभूबाई, मीराबाई, हे सगळे साधू. कोणाचंच वैर नाही. ज्ञानोबारांना गल्लीत मारलं, त्याच्या झोडीत शेण कालवाव तरी वैर नाही. 7 वर्षाच्या मुक्ताबाई त्रास दिला. नाथांच्या अंगावर मुसलमान फुकला. सावता महाराजांना सगळ्या गावात मिळून मारलं. का तर म्हसोबा उचलला. जगद्गुरु तुकोबारांना चालू कीर्तनात मारलं आणि तरी मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले. तुम्ही मारून पहा बरं आम्हाला. नाही आम्ही बी दाबून देऊ. हात नाही, आम्ही इथं दाबतो. हा फरक आहे त्यांच्यात आमच्या. म्हणून त्यांचे मंदिर झाले. प्रत्येकाच्या हृदयात बसले ते साधू. तुकोबाराय साधू आहेत म्हणून उपदेश करतात. तिसरा वर्ग आहे मायबाप. आई वडील उपदेश करत असतात. तुकोबाराय मायबाप आहे. तुम्ही संत मायबाप कृपावंत, साधू संत मायबाप एका दयेचे सागर. संतांना मायबाप म्हटलं वारकरी बंधू. साधू मायबाप आहे. एक अर्थवाद सांगतो तुमच्या समोर. साधू मायबाप आहे असे पुष्कळ प्रमाण आहे. पण अर्थवाद असा आहे, संत माय आहे आणि पंढरीचा विठोबा बाप आहे. श्री स्वामी महेंद्र बाबा हे आपली आई आहे आणि पंढरीचा विठोबा बाप आहे. तुम्ही म्हणाले याला पुरावा नाही, फक्त बोललो. तुम्ही आता मग बिना पुराव्याचं बोलू नाही. कोणी जर लय नांदी आलं तर मी त्याला सांगत असतो साधू मायही नाही, साधू बापही नाही, असे अभंग आहे. संता माय बाप म्हणता बहु लाज वाटे चित्ता. नागबाबा म्हणतात साधूला मायबाप म्हणायच्या वेळेस आम्हाला लाज वाटते. फक्त लाज नाही, बहु लाज वाटे चित्ता. खूप लाज वाटते. खूप. का तर कारण आहे साधू मायबाप नाही. मग साधू जर मायबाप नाही तर साधूला मायबाप का म्हणतात? लावणीया मोह संसारी गोविती संत तुकविती जन्मपंक्ती. साधूत आणि मायबापात फरक आहे. मायबाप हे जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये बांधून ठेवतात आणि साधू हे जन्म मरणाचे फेरे चुकवतात. हा फरक आहे. मग साधूला माय देवाला बाप का म्हणून राहिलो? लक्षात घ्या. साधूच्या प्रेमात देवाच्या प्रेमात फरक आहे. कसा? आईच्या प्रेमात बापाच्या प्रेमात आहे तसा आहे की नाही फरक? ते म्हणतात तू सांग, आमचा विश्वास आहे. लक्ष द्या. तुमच्या प्रेमात यांच्या प्रेमात फरक वाटते की नाही? भाऊ तुमचं नाव काय? संदीप. संदीप भाऊ. एखादे शंभळानं भरलेलं लेकरू आलं, गालाले शंभूळ लागेल, तुमच्या मांडीवर बसले. तुम्हाला एक प्रश्न आहे आमचा, किती मुखी घेसान तुम्ही? हा तेच लेकरू तुम्ही काढून द्या. हे बापाच आहे. तेच लेकरू आमच्या भागवत नाना जोडा. आमचे भागवत नाना मुकाई घेतात, शंभुळे काढतात. हे जी सवय आहे हे चॅनल वर जाते कीर्तन. लक्ष देऊन आहे का? ते असो की आपण असो, लेकरू आपण घेत नाही काय जवळ बाबा? लय दूर झाला, अंतर होते हा श्रोत्याचा आणि वक्त्याचा. येऊ काय तिथे मी? लेकराला
काढून द्याल? 10,000ची साडी असली तर, किती हजाराची असली तरी पदर काढून त्याचा शेपूळ पुसून पटापट मुके घेऊन मांडीवर झोपते तिला आई म्हणतात. पंढरीचा विठोबा शंभळेले जवळ करत नाही. भक्तार